नमस्कार, मी अशोक चिंचोले, संपादक बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज। मित्रो, 14-15 मार्चच्या दरम्यान केव्हाही लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे। राज्यात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असावा अशा वेगवेगळ्या पद्धतीने बैठका चालू आहेत। काही पक्षांनी तर उमेदवारी घोषित केलेले आहेत। लातूर लोकसभा मतदारसंघ हा या परिसरातील नव्हे तर मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वतीनं उमेदवार असतात। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे सुधाकर श्रंगारे हे विजयी झालेले उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून कामत हे काँग्रेसचे उमेदवार होते। त्यांना निवडणुकीमध्ये अत्यंत कमी मतं मिळाले आणि त्यांचा पराभव झाला। या निवडणुकीत देखील काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता नाही। काँग्रेस नेत्यामध्ये देखील कोण उमेदवार असावा चर्चा चालू आहे की नाही अशी शंका येते। आपण पाहतो लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हे या मतदारसंघात कोण उमेदवार असावा याविषयी अजिबात गांभीर्याने घेत नाहीत। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तसंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना हेही मित्रपक्ष आहेत की या दोन मित्रपक्षांनी जर काँग्रेसकडे असा प्रस्ताव ठेवला किंवा आघाडीकडे असा प्रस्ताव ठेवला की लातूर लोकसभेची जागा आम्ही लढवू, असं जर झालं तर काँग्रेस एका पायावर तयार होईल आणि तुम्हाला लढायची तर लढा असं म्हणेल। पण तशी शक्यता नाही किंवा तसा कोणी दावाही करत नाही। राहिला प्रश्न आता काँग्रेसचा, काँग्रेसला काही करून या ठिकाणी एक उमेदवार द्यावाच लागणार आहे असं लक्षात येत आहे। ज्या पद्धतीनं लातूर ग्रामीणसाठी येथील नेते सर्वस्व पणाला लावतात किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व काही मॅनेज करतात, त्या पद्धतीने लातूर लोकसभेसाठी मात्र होत नाही। कोणाला तरी एखाद्याला उमेदवारी द्यायची आणि तू कर लढल्यासारखं आम्ही करतो तयार केल्यासारखं अशी म्हणण्याची वेळ या मतदारसंघात निर्माण झालेली आहे। अक्षरशः विरोधकाच्या वतीने अशी कोणतीच तयारी नाही। आपसुकच या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे। भारतीय जनता पक्षाकडे शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्यांचाही या मतदारसंघावर दावा नाही, दावा करणारे नाहीत। अर्थातच या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे हे आहेत। ते गेल्यावेळी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। पण गेल्या काही दिवसातील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा असं वाटतंय की या विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांना यावेळेस उमेदवारीच मिळणार नाही। सुधाकर श्रंगारे हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत, चारित्र्यवान आहेत, शांत स्वभावी आहेत, ते कोणत्याही स्वरूपाची गटबाजी न करणारे उमेदवार आहेत। तरीही त्यांना का उमेदवारी मिळणार नाही अशीच एक विचारणा होत आहे। पण हे निश्चित आहे की त्यांना उमेदवारी मिळणार नाही। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुधाकर श्रंगारे यांना आग्रह करून या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेली किंवा त्यांच्यासाठी अक्षरशः लॉबिंगही करण्यात आलं आणि शर्तीचे प्रयत्न करून त्यांना उमेदवारी मिळवून दिली आणि ते मोठ्या मताने विजयी झाले। पण आता सुधाकर श्रंगारे यांच्यासाठी लॉबिंग करत आहे असं काही दिसत नाही। सुधाकर श्रंगारे हे उपद्रवी खासदार नाहीत। त्यांनी कधीच गेल्या 4.5-5 वर्षामध्ये उपद्रव केला नाही। अक्षरशः त्यांनी नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल याही ठिकाणी आपला स्वतःचा एखादा समर्थक नगरसेवक निर्माण करू शकले नाहीत किंवा त्यांनी या संबंध 4.5 वर्षाच्या काळामध्ये स्वतंत्रपणे आपला एखादा कार्यकर्ता किंवा एखाद्या बूथवरचा कार्यकर्ता समर्थक असा निर्माण केला नाही। त्यांचा सर्व काही भरोसा स्थानिकचे किंवा वेगवेगळ्या तालुक्यातले गावातले जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आहे। एवढा विश्वास त्यांचा या कार्यकर्त्यावर राहिला
की त्यांनी स्वतःच्या हातानं या मतदारसंघात काहीच केलं नाही। आपल्याकडे म्हण आहे की जेवण तुम्ही जरी दिला असला तरी प्रत्यक्ष जीव वाढणारा कोण असतोय त्याला अधिक महत्त्व दिलं जातं किंवा त्यांच्यामुळेच आम्हाला जेवायला मिळालं किंवा खायला मिळालं असं मानलं जातं। या मतदारसंघात असंच झालेलं आहे। सगळं काही देणग्या असतील किंवा इतर मदत असेल, सुधाकर श्रंगारे यांनी मदत करायची, पण ते दुसऱ्यांच्या हातानं, की जे कोणी यांचे लाभार्थी आहेत त्यांना असं वाटतंय किंवा जनतेला असं वाटतंय की ही मदत ज्यांच्या हातून आपल्याला मिळाली त्यांनीच ही दिलेली आहे। या ठिकाणी सुधाकर श्रंगारे यांच्या नावे काहीही पुण्य जमा होत नाही, याचाही फटका त्यांना बसलेला असणार आहे। त्यांनी उपद्रव केला नाही, त्यामुळे कदाचित असं वाटेल पक्षालाही की सुधाकर श्रंगारे यांना उमेदवारी नाही दिली तरी काही फरक पडणार नाही, की सुधाकर श्रंगारे यांनी स्वतःच्या हिमतीवर 5-10 हजार देखील मतदार निर्माण केले आहेत असं काही लक्षात येत नाही। ही खात्री पटल्यामुळं कदाचित भाजपा त्यांना उमेदवारी देणार नाही। मग या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार असाही एक प्रश्न आहे। काही लोक या मतदारसंघातून भाजपाच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण या मतदारसंघातील प्रामाणिक अशा मतदारांना त्यांचे ते प्रयत्न अक्षरशः किळसवाणी असे वाटतात। भारतीय जनता पक्ष आपल्याच पक्षाच्या एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्याला अनुसूचित जातीतील सोशल इंजिनिअरिंग या पद्धतीवर उमेदवारी देण्याची अधिक शक्यता आहे। तसं आपण पाहतो महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे आणि त्या पक्षाचे या मतदारसंघातील एक आमदार आहेत उदगीरचे, जे की आज राज्य मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री आहेत। पण त्यांचे गेली काही दिवसातील भाषणे पाहता ते जाहीरपणे स्टेजवर जय श्रीराम अशा घोषणा देत आहेत। कदाचित तेही या मतदारसंघासाठी उत्सुक असतील असं वाटतंय, पण भाजपा त्यांना त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक न लढू देता कमळाच्या चिन्हावर जर निवडणूक लढण्यास संजय बनसोडे तयार असतील तर त्यांना उमेदवारीची शक्यता आहे। सुधाकर श्रंगारे हे दानशूर खासदार म्हणून लोकप्रिय आहेत। त्यांच्या संदर्भात जनतेची कुठलीच तक्रार नाही। एक चांगला खासदार, एक चारित्र्यवान खासदार अशीच प्रतिमा त्यांची आहे। तरीही भाजपा त्यांना बदलणार अशी अधिक शक्यता आहे। त्यांना जर बदललं तर काय होईल, तर कदाचित उद्याच म्हणजे दुसरी यादी घोषित झाल्यानंतर सुधाकर श्रंगारे हेच म्हणतील की 4-4.5 वर्षापूर्वी मला पक्षाने जे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आणि पक्ष जो कोणता उमेदवार देईल त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन असं म्हणण्याची शक्यता आहे। सुधाकर श्रंगारे यांना जर भाजपाने उमेदवारी दिली नाही तर या मतदारसंघातील लोकांना एका दानशूर खासदारांना मुकावे लागणार आहे। पण काही जरी झालं तरी यावेळी भारतीय जनता पक्ष भाकरी बदलावी त्याप्रमाणे बदलेल अशी शक्यता आहे। भाजपाचा स्वभाव देखील, भाजपा नेत्यांचा स्वभाव देखील असाच आहे। अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलं भारतीय जनता पक्षाला त्यांनी विधानसभेत विजयी करून दाखवलं किंवा त्यांच्यामुळे त्यांना यश आलं, अशांना देखील त्यांनी मुख्यमंत्री केलं नाही। भारतीय जनता पक्षासाठी लातूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत पोषक असा आहे। या जिल्ह्यामध्ये काँग्रेस अक्षरशः नावाला आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांना लोकसभेमध्ये अधिक रस नाही, तर त्यांना केवळ आपल्या 2 जे जागा आहेत जिल्ह्यामध्ये त्या राखण्यातच ते आक्रमकही नसतात। मध्यंतरी ते भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा होती, पण थेट पक्षामध्ये जाण्याची गरज नाही। भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण तुम्ही जर निर्माण करून दिले किंवा तुम्हाला भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी तुम्ही कोणतेच डावपेच टाकणार नसाल तर भाजपात गेल्यासारखं ठरणार आहे। सुधाकरराव श्रंगारे यांच्या बाबतीत असंही सांगितलं जातं आहे की त्यांनी कुठंच गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला समर्थक निर्माण केला नाही। गल्लीत तर नाहीच नाही, केंद्रामध्ये देखील त्यांनी लॉबिंग केलं आहे असं जाणवत नाही। राजकारणामध्ये
उपद्रव केल्याशिवाय किंवा काहीतरी लॉबिंग केल्याशिवाय, गटबाजी केल्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाही। पण हे प्रामाणिकपणे खासदार म्हणून आपल्या मतदारसंघासाठी काम करीत राहिले आणि संपर्काच्या बाबतीत गल्लीमध्ये नगण्य राहिले आणि लॉबिंगच्या बाबतीत केंद्रामध्ये त्यांनी काहीच करू शकलं नाही। अक्षरशः ते अधांतरीच लटकत आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे। काही जरी झालं तरी या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सुधाकरराव श्रंगारे यांच्यासारख्यांना डावलून उमेदवारी देईल अशीच दाट शक्यता आहे। पाहूया 1-2 दिवसात नेमकं होणार आहे तरी काय।